काय करावं तुकोबराय? एकदा असंच भामचंद्राच्या डोंगरावर थांबले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस नामदेवरायांची गाथा घेऊन चिंतन करतात. अरे एकतर दुष्काळ आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, अरे येतो कळवळा म्हणून या. मला काहीतरी समाजासाठी करायचंय, पण मी काय करू मला कळत नाहीये. मी काय केलं पाहिजे मला सुचत नाहीये. आणि डोळा लागला कुठं? भामचंद्राच्या डोंगरावर. आणि स्वप्नामध्ये मग अनुग्रह झाला. पण त्या स्वप्नाच्या अनुग्रहाच्या अर्थाच्या अगोदर एक घटना महाराष्ट्रामध्ये 400 वर्षांपूर्वी घडली होती. आणि ती घटना अशी होती की नामदेवराय जेव्हा विठ्ठलाचं भजन करतायत, विठ्ठलाचं नामस्मरण करतायत, मी तुम्हाला सांगितलं की बहिणाबाईंनी जे सांगितलं होतं की नामादयाचा किंकर तेने रचिले हे आवार. हा संप्रदाय जो महाराष्ट्राच्याही बाहेर नेण्याचं काम कुणी केलंय ते म्हणजे संत नामदेवरायांनी केलेलं आहे. त्या नामदेवरायांचे अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. त्याचं रोज ते दर्शन घेतात, त्याचं रोज ते पठण करतात. ते नामदेवरायांनी एकदा असंच भजन करता करता भजन संपलं. हात जोडले विठ्ठलाला आणि डोळे बंद करून विचारलं की अरे विठ्ठला, मी असं ऐकलंय की रामायण जेव्हा तयार झालं, ते रामायण तयार झाल्यानंतर तिथं वाल्मिकींनी हे केलंय आणि त्याचं पुण्य वाल्मिकींना मिळालेलं आहे. पण मग मी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये? मला मी काहीतरी केलंय असं मला समाधान नाहीये. मला समाधान पाहिजे. आणि मग त्यांनी जो अभंग रचला त्याच्यामध्ये सांगितलं की चंद्रभागे तिरी आई किल्या गोष्टी, वाल्मिके शतकोटी ग्रंथ केला, तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश, प्रथम मी आयुष्य गमाविले. अरे वाल्मिकीला जे सुचलं, वाल्मिकींनी ऋषींनी जे रामायण लिहिलं, अहो त्यांनी जीवनात येऊन काहीतरी केलं तरी, पण मी काहीच नाही केलं. आणि मला असं वाटतंय की माझं एवढं वय झालंय, मी तुझ्यासाठी एक ओळ सुद्धा अजून लिहू नये आणि मी माझ्या जीवनामध्ये काही सुद्धा करू नये. जाऊन राहुळा विठोसी विनविले, वाल्मिकाने केले रामायण. आणि सांगितलं हे बघ, वाल्मिकाने जसं रामायण केलंय, माझी तुला विनंती आहे, असे ना मी तुझा खरा भक्त देवा, सिद्धीचा हा न्यावा पण माझा. आता मी एक शपथ घेणार आहे आणि तू जर मला तुझा भक्त मानित असशील ना, तर बस तू एकच काम कर, मला एवढाच आशीर्वाद दे की मी जी आता शपथ घेणार आहे ती मात्र तडीला जाऊ दे, ती पूर्ण होऊ दे. आणि ती शपथ नामदेवरायांनी तुकोबरायांच्या 400 वर्ष अगोदर घेतलेली आहे. काय ती? ते शतकोटी तुझे करीन अभंग, म्हणे पांडुरंग ऐक नामा. पांडुरंगाला विनंती केली, मला तुझे 100 कोटी अभंग करायचे. अरे कोटी रचना केल्या आणि वाल्मिकीने जसं रामायण तयार केलं, ऋषी झाले वाल्मिकी, रामायण केलं, बस माझी तेवढीच विनंती आहे. आणि मग त्यांनी तेच केलं. पुढे काय झालं? 400 वर्षांनी तुकोबरायांचा जन्म झालेला आहे. तुकोबरायांचा मूळ सगळं वडिलांकडून आलेला आहे. तुकोबरायांनी बघितलं, सगळ्यांसाठी काम केलं, भामचंद्राच्या डोंगरावर आहे. आणि मग निळोबारायांनी तुकोबरायांचा संबंध नामदेवरायांशी कसा आहे हे सांगताना असं सांगितलं की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येतो निया. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नामदेवरायांचाच अवतार आहे हे निळोबारायांनी सांगितलं. पण मग ही सांगड कशी आहे? 400 वर्षापूर्वी नामदेवरायांनी पांडुरंगाला विनंती केली की जर मी तुला खरा भक्त आहे असं जर तू मानित असेल तर मी आता एक शपथ घेतो, तेवढी पूर्ण कर. शपथ काय? तर 100 कोटी तुझे अभंग करेल. आता 400 वर्षानंतर आपण आलेलो आहे. नामदेव महाराजांचा काळ संपलेला आहे. भामचंद्राच्या डोंगरावर तुकोबराय 7 दिवस तिथं चिंतन चालू आहे. तुकोबरायांना डोळा लागला आणि नेमकं डोळा लागला आणि स्वप्नात त्यांच्या नामदेवराय आले. काय योगायोग असते. आपल्या स्वप्नात येतं, याच्या जवळ काही नवीन दिसावं, बस ते स्वप्नातच आला. कधी माझ्याकडे आपला उद्धार काय होत नाही ना, त्याचं कारण बर नामदेवराय स्वप्नात आले. एकट्यानं यावं ना, एकट्याने आले. कशामुळं? शपथ काय घेतली होती? तू माझ्याकडून 100 कोटी अभंग करून घे. पण नाही झाले.
आणि मग विठ्ठलाला धरलं नामदेव महाराजांनी. हा मी विचारलं होतं, मी विनंती केली होती, जर मी खरा भक्त आहे तर माझे 100 कोटी अभंग तू कर, माझ्याकडून करून घे. पण नाही करून घेतले. पण आता तुकोबाराय जर माझा अवतार आहे तर चल साक्ष दे तुकोबारायांकडे की तू मला शब्द दिला होता, करून घेतला, पण झालं नाही. मग काय केलं? तेव्हा मात्र तुकोबारायांनी अभंगामध्ये लिहिलं, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलो नये, माप टाकी सळ धरली विठ्ठले, ठपटोली केले सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, आणि उरले शेवटी लावी तुका. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे नामदेवराय स्वप्नात आले, मला असं गदा गदा हलवलं नामदेवरायांनी, उठवलं आणि मग विठ्ठलाला सांगितलं, विठ्ठला तुकोबारायांना पाठीवर हात ठेवून सांग मी पण आलेलो आहे. कशासाठी येणं केलं? तर मी 100 कोटी अभंग करणार होतो, माझी गाथा म्हणजे त्या अभंगाचा पूर्वार्ध आहे. आता तू वावग निमित्त बोलू नको, तू आता कविता करायला सुरुवात कर, म्हणजेच अभंग लिहायला सुरुवात कर. आणि किती? तर प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले शेवटी लावी तुका. आता माझं उरलेले अभंग करण्याचं काम शेवटी तुकोबाराय मी तुमच्याकडे देतो. याला साक्षीला कोण आहे? पांडुरंग आहे. तुकोबाराय म्हणाले, हो मला आता माझ्या जीवनाची दिशा मिळालेली आहे. होय, मला कळालंय मला काय केलं पाहिजे, माझ्या जीवनाचा उद्धार कशात हे मला कळालाय.